नमस्कार मुलांनो, आज आपण 9वी इतिहास या पुस्तकातील शासनाने 25% कमी केलेला अभ्यासक्रम पाहणार आहोत। इथे तुमच्यासमोर अभ्यासक्रमाचा तक्ता दिसत आहे। मुलांनो, इथे तुम्हाला इतिहासाच्या प्रकरणाचं नाव आहे, इथे पृष्ठ आहे आणि इथे कॉलम आहे। कॉलम म्हणजे तुमच्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर इथे हे पुस्तकाचं पान आहे। 2 भागामध्ये पाठ्यांश लिहिलेला आहे। पहिला भाग म्हणजे कॉलम 1 आणि दुसरा भाग म्हणजे कॉलम 2। तर आपण आता प्रत्येक प्रकरण वाईज अभ्यासक्रम जो कमी झालेला आहे किंवा वगळलेला आहे किंवा स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे तो पाहणार आहोत। तसेच परीक्षेसाठी काय येणार आहे आणि काय येणार नाही याचीही माहिती घेणार आहोत। पहिलं प्रकरण इतिहासाची साधने, पान 1, कॉलम 1, लिखित साधने चौकट। मुलांनो, तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की हा भाग इथे जो दिलेला आहे तो स्वयं अध्ययनासाठी जरी असला तरी त्यावर आधारित अंतर्गत मूल्यमापनासाठी प्रश्न विचारले जातील। फक्त चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा आणि वार्षिक परीक्षा या परीक्षांसाठी यावर आधारित प्रश्न विचारले जाणार नाहीत। अंतर्गत मूल्यमापन म्हणजे काय, तर शाळेमध्ये होणारे स्वाध्याय, तोंडी परीक्षा, उपक्रम, प्रकल्प यांसाठी जे भाग शासनाने वगळलेले आहेत किंवा स्वयं अध्ययनासाठी ठेवलेले आहेत त्यांवर आधारित प्रश्न विचारले जातील, हे लक्षात घ्या। पान क्रमांक 1 वरील कॉलम 1 लिखित साधने चौकट, पान क्रमांक 2 कॉलम 1 माहीत आहे का तुम्हाला, पान क्रमांक 2 कॉलम 2 भौतिक साधने चौकट, पान क्रमांक 3 कॉलम 2 करून पहा, पान क्रमांक 4 कॉलम 1 करून पहा। हा भाग स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे। पुढील प्रकरण पाहूयात। भारतापुढील अंतर्गत आव्हाने, पान क्रमांक 10 कॉलम 2 माहीत आहे का तुम्हाला, हा भाग। त्यानंतर आर्थिक विकास हे प्रकरण घेऊयात। यामध्ये पान क्रमांक 18 कॉलम 2 माहीत आहे का तुम्हाला, पान क्रमांक 19 कॉलम 2 माहीत आहे का तुम्हाला, पान क्रमांक 20 कॉलम 1 माहीत आहे का तुम्हाला। हा भाग इथे शासनाने वगळलेला आहे, हे लक्षात घ्यायचं। पुढील पाठ पाहूयात। शैक्षणिक वाटचाल, पान क्रमांक 23 कॉलम 2 माहीत आहे का तुम्हाला। मुलांनो, हे करत असताना तुम्ही तुमच्यासमोर पुस्तक उघडं ठेवा आणि त्या ठिकाणी खुणा करून घ्या। पुढे पाहूयात। पान क्रमांक 23 कॉलम 2 हे जमेल का, पान क्रमांक 24 वर कॉलम 1 मध्ये माहीत आहे का तुम्हाला आणि कॉलम 2 मध्ये माहीत आहे का तुम्हाला। हा भाग शासनाने स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे। त्याचबरोबर त्याच पाठामधील पान क्रमांक 25 कॉलम 2 माहीत आहे का तुम्हाला, पान क्रमांक 26 कॉलम 1 माहीत आहे का तुम्हाला, पान क्रमांक 26 कॉलम 2 माहीत आहे का तुम्हाला, पान क्रमांक 27 कॉलम 1 जाणून घ्या, पान क्रमांक 28 कॉलम 2 माहीत आहे का तुम्हाला, पान क्रमांक 29 कॉलम 2 माहीत आहे का तुम्हाला। हा भाग शासनाने स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे। फक्त अंतर्गत मूल्यमापनासाठी यावर आधारित प्रश्न विचारले जातील। लेखी परीक्षांना यावर आधारित प्रश्न येणार नाहीत। पुढे पाहूयात। प्रकरण 6 महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, पान क्रमांक 31 कॉलम 1 हे करून घ्या, पान क्रमांक 34 कॉलम 2 माहीत आहे का तुम्हाला, पान क्रमांक 35 कॉलम 1 माहीत आहे का तुम्हाला। पुढील प्रकरण विज्ञान व तंत्रज्ञान, पान क्रमांक 37 कॉलम 2 माहिती मिळवा, पान क्रमांक 38 कॉलम 1 माहीत आहे का तुम्हाला। याच पानावर कॉलम 2 मध्ये माहीत आहे का तुम्हाला हा भाग शासनाने स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे। पुढचं प्रकरण पाहूयात। तसेच याच पाठामधील पान क्रमांक 41 कॉलम 1 चर्चा करा, कॉलम 2 माहीत आहे का तुम्हाला। पुढील प्रकरण पाहूयात। 8वं प्रकरण उद्योग व व्यापार, पान क्रमांक 43 कॉलम 2 माहीत आहे का तुम्हाला। आणि त्याचबरोबर पुढील प्रकरण पाहूयात। बदलते जीवन भाग 1, पान क्रमांक 47 कॉलम 2 माहीत आहे का तुम्हाला। त्यानंतर पुढील प्रकरण बदलते जीवन भाग 2, पान क्रमांक 52 कॉलम 1 माहीत आहे का तुम्हाला। कॉलम 2 मध्ये शोध घेऊया, हे शासनाने स्वयं अध्ययनासाठी ठेवलेले आहे। यानंतर आपण राज्यशास्त्राची प्रकरणं पाहूयात। यामध्ये पहिलं प्रकरण महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी, यामध्ये पान क्रमांक 57 कॉलम 2 करून पहा, पान क्रमांक 58 कॉलम 2 विचार करा आणि लिहा,
त्याचबरोबर तिथेच कॉलम 2मध्ये तुम्हाला काय वाटते, पान क्रमांक 60 कॉलम 1 लिहिते व्हा. कॉलम 2 तुम्हाला काय वाटते हा भाग शासनाने स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. यावर आधारित लेखी परीक्षेसाठी प्रश्न येणार नाहीत, फक्त अंतर्गत मूल्यमापनासाठी प्रश्न येतील. याच पाठातील पुढे पाहूयात. कॉलम 2 हे करून पहा. त्याचबरोबर त्याच पाठातील पान क्रमांक 62 कॉलम 2 असे का, कॉलम 2 शब्द सुचवा. कॉलम 2मध्येच युद्धाचा फोलपणा. तसेच पान क्रमांक 63 वर कॉलम 2 शोधा आणि सहभागी व्हा हा भाग स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. पुढे जाऊयात. भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. यामध्ये पान क्रमांक 65 कॉलम 1 माहीत आहे का तुम्हाला हा भाग. पान क्रमांक 66 कॉलम 1 चला चर्चा करूया. कॉलम 2 असे करावे लागते. त्याचबरोबर पान क्रमांक 67 कॉलम 1 तुम्हाला पटते का. कॉलम 2 यादी पूर्ण करा. कॉलम 2 तुम्ही काय कराल. कॉलम 2 तुम्हाला शोधता येईल का हा भाग स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. पुढे पाहूयात. याच पाठामधील पान क्रमांक 70 करून पहा. कॉलम 1मध्ये कॉलम 2मध्ये माहीत आहे का तुम्हाला. कॉलम 2मध्ये करून पहा. त्याचबरोबर पुढील प्रकरण पाहूयात. भारताची सुरक्षा व्यवस्था. पान क्रमांक 72 कॉलम 2 सांगा पाहू आणि कॉलम 2मध्ये विचार करा आणि सुचवा. पुढे पाहूयात. याच पाठामध्ये पान क्रमांक 73 कॉलम 1 हे तुम्हाला पटते का. कॉलम 2मध्ये शोधा म्हणजे आणखी समजेल. पान क्रमांक 75 कॉलम 2 चर्चा करा. त्यानंतर आता आपण पुढील प्रकरण पाहूयात. यामध्ये संयुक्त राष्ट्रे हे प्रकरण आहे. पान क्रमांक 77 कॉलम 2 सांगा पाहू. पान क्रमांक 80 कॉलम 1 लिहिते व्हा. पुढील प्रकरण आहे भारत व अन्य देश. पान क्रमांक 87 कॉलम 1 माहीत आहे का तुम्हाला. कॉलम 2 तुम्हाला काय वाटते. पान क्रमांक 88 कॉलम 1 माहीत आहे का तुम्हाला. हा भाग शासनाने स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. पुढे पाहूयात. पुढील प्रकरण आंतरराष्ट्रीय समस्या. पान क्रमांक 73 कॉलम 1 करून पहा. पान क्रमांक 94 कॉलम 1 माहीत आहे का तुम्हाला. हा भाग स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. मुलांनो तुम्हाला जो भाग स्वयं अध्ययनासाठी आहे त्यावर आधारित अंतर्गत मूल्यमापन होईल. अंतर्गत मूल्यमापनामध्ये स्वाध्याय, तोंडी परीक्षा, प्रकल्प, उपक्रम यांवर आधारित शिक्षक तुम्हाला काही कृती देतील. मात्र सहामाही वार्षिक आणि चाचणी परीक्षा यांना जे भाग स्वयं अध्ययनासाठी ठेवलेले आहेत किंवा शासनाने वगळलेले आहेत त्यावर आधारित प्रश्न विचारले जाणार नाहीत. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. मुलांनो तुमच्या इयत्तेचे व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणजेच स्वाध्याय, पाठस्पष्टीकरण, निबंध, व्याकरण, भाषा अभ्यास, उपयोजित लेखन इत्यादी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.